नमस्कार, तृप्तीज फूड अँड क्रिएटिव्हिटीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मोत्याची छोटीशी आणि सुंदर रांगोळी तयार करणार आहोत। ही रांगोळी बनवताना मोत्याचा क्रम हा खूप महत्त्वाचा आहे। हा क्रम आपण व्यवस्थित जर घेतला तर ही रांगोळी करायला अगदी सोपी आहे। त्यासाठी तो मोत्याचा क्रम कसा घ्यायचा हे बघण्यासाठी हा व्हिडिओ जराही स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला ही रांगोळी व्यवस्थित बनवता येईल। चला तर मग त्यासाठी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। आता आपण मोत्याची रांगोळी बनवण्यासाठी काय साहित्य लागतं ते बघूया। इथे मी 3 वेगवेगळ्या रंगाचे 4 नंबरचे मोती घेतलेले आहेत आणि त्यानंतर नायलॉनचा धागा घेतलेला आहे, त्यानंतर कात्री घेतलेली आहे आणि त्यानंतर सुई घेतलेली आहे। आता आपण सर्वात प्रथम सुईमध्ये दोरावून त्याच्या शेवटच्या टोकाला गाठ मारून घेणार आहोत आणि सुईमध्ये घेताना आपल्याला नारंगी रंगाचे एकूण 6 मोती घ्यायचे आहेत। तर इथे मी नारंगी रंगाचे 6 मोती घेतलेले आहे आणि जो आपला शेवटचा मोती आहे त्या शेवटच्या मोत्यामधून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे, जेणेकरून आपला 6 मोत्यांचा एक राऊंड तयार होईल। दोरा आपल्याला व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे। दोरा आणखीन पक्का व्हावा म्हणून आपण आणखीन पुढच्या एका मोत्यामधून सुई घालून घेणार आहोत। आता आपण सुईमध्ये एक नारंगी रंगाचा, त्यानंतर एक लाल रंगाचा आणि त्यानंतर 3 नारंगी रंगाचे मोती घेणार आहोत। असे आपल्याला एकूण 5 मोती घ्यायचे आहेत। तुम्ही सिक्वेन्स नीट लक्षात घ्या, एक नारंगी, एक लाल आणि 3 नारंगी। आणि आता आपल्याला ज्या मोत्यामध्ये दोरा आहे त्याच मोत्यातनं आपण उलट दिशेने सुई घालून घ्यायची आहे। त्यानंतर सुई आपण पुढच्या एका नारंगी रंगाच्या मोत्यामधनं घालून घेणार आहोत आणि आता याच पद्धतीने आपल्याला एक नारंगी मोती, त्यानंतर एक लाल मोती आणि त्यानंतर 2 नारंगी मोती। आता इथे आपल्याला फक्त 4च मोत्यांची गरज आहे, म्हणून शेवटी 3 न घेता आपण 2च नारंगी मोती घेणार आहोत। असे आपण एकूण 4 मोती घातले आहे आणि जो बाजूचा एक मोती आहे तो आणि खालचा एक, अशा 2 मोत्यातनं आपण सुई घालून घेणार आहोत। परत सुई आपण पुढच्या एका नारंगी रंगाच्या मोत्यातनं घालायची आहे। आता परत सुईमध्ये घेताना आपल्याला एक नारंगी रंगाचा मोती, त्यानंतर एक लाल रंगाचा आणि त्यानंतर परत 2 नारंगी रंगाचे असे 4 मोती घालायचे आहे आणि परत सुई आपल्याला जो बाजूचा एक मोती आहे त्या एका मोत्यातनं आणि त्यानंतर खालचा जो एक मोती आहे त्यामधनं अशा 2 मोत्यामधनं आपण सुई घालून घेणार आहोत। परत सुई आपण पुढच्या एका मोत्यातनं घालणार आहोत। परत सुईमध्ये आपल्याला घेताना एक नारंगी रंगाचा, त्यानंतर एक लाल रंगाचा आणि 2 नारंगी रंगाचे असे एकूण 4 मोती घालायचे आहेत आणि सुई आपल्याला जो बाजूचा एक मोती आहे तो आणि खालचा एक, अशा 2 मोत्यातनं घालायची आहे। परत सुई आपण पुढचा जो एक मोती आहे त्या मोत्यातनं घालणार आहोत। आता परत सुईमध्ये घेताना आपल्याला एक नारंगी रंगाचा, त्यानंतर एक लाल रंगाचा आणि परत 2 नारंगी रंगाचे असे एकूण 4 मोती घालायचे आहेत आणि सुई आपल्याला जो बाजूचा एक मोती आहे तो आणि खालचा एक, अशा 2 मोत्यातनं घालायची आहे। परत सुई आपण पुढच्या एका मोत्यातनं घालणार आहोत। आता हा शेवटचा नारंगी रंगाचा मोती असल्यामुळे आपण जो बाजूचा एक नारंगी रंगाचा मोती दिसतो त्या मोत्यातनं वरच्या दिशेने सुई काढून घेणार आहोत आणि आता सुईमध्ये घेताना आपल्याला एक लाल मोती आणि त्यानंतर 2 नारंगी मोती असे 3च मोती घालायचे आहेत आणि सुई आपल्याला जो बाजूचा एक मोती दिसतो नारंगी रंगाचा तो, त्यानंतर खालचा एक आणि परत जो बाजूचा एक मोती आहे तो, अशा 3 मोत्यातनं आपण सुई घालून घेणार आहोत। तर इथे मी बाजूचा जो मोती आहे त्यामधनं सुई वरच्या दिशेला काढलेली आहे। अशा पद्धतीने आपला हा दुसरा राऊंड तयार झालेला आहे। आता सुई आपल्याला पुढच्या 2 नारंगी रंगाच्या मोत्यातनं काढायची आहे, म्हणजे आपली सुई षटकोनाच्या कॉर्नरच्या मोत्यामध्ये येईल। आता सुईमध्ये घेताना आपल्याला एक नारंगी मोती, त्यानंतर एक लाल मोती, परत 2 नारंगी मोती आणि परत आपल्याला एक लाल मोती असे एकूण 5 मोती घालायचे आहेत। एक नारंगी, एक लाल, 2 नारंगी आणि परत एक लाल आणि सुई आपल्याला ज्या मोत्यामध्ये दोरा आहे त्याच मोत्यातनं पण उलट दिशेने घालायची आहे।
परत सुई आपण जे पुढचे 2 मोती दिसतात, एक लाल आणि एक नारंगी, त्या 2 मोत्यांमधनं घालणार आहोत. कारण की हा षटकोन आहे, त्याच्यामुळे आपण बाजूमधनं घालताना 2 मोत्यातनं घालतो. आणि आता सुईमध्ये घेताना आपल्याला एक लाल मोती घ्यायचा, त्यानंतर 2 नारंगी मोती घ्यायचे आहेत. आणि सुई आपल्याला जो बाजूचा एक मोती दिसतो नारंगी रंगाचा तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं घालायचे आहे. आता पुढचा मोती हा कॉर्नरचा मोती असल्यामुळे आपल्याला एकच कॉर्नरच्या मोत्यामधनं सुई घालायची आहे. म्हणजे आपण नारंगी रंगाच्या मोत्यातनं सुई घातली. आता परत हा कॉर्नरचा मोती असल्यामुळे आपल्याला पहिल्यांदी एक नारंगी, त्यानंतर एक लाल आणि त्यानंतर परत 2 नारंगी असे 4च मोती घालायचे आहे. कारण की ऑलरेडी आपल्याकडे 2 मोती आहेत. तर इथे मी 4 मोती घातले आणि सुई आपल्याला जो बाजूचा एक लाल मोती दिसतो तो आणि खालचा एक नारंगी रंगाचा अशा 2 मोत्यातनं घालायची आहे. परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं घालणार आहोत. आता इथे मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगणार आहे, एक पण त्याची पार्ट स्किप करणार नाही, पूर्ण डिटेलमध्ये सांगत आहे. त्यामुळे व्हिडिओ जरा मोठा झाला आहे, तो तुम्ही पूर्ण नक्की बघा. तर इथे मी 2 मोत्यातनं सुई घातली आहे. आता सुईमध्ये घेताना आपल्याला एक लाल मोती आणि परत 2 नारंगी रंगाचे मोती घालायचे आहेत. आणि सुई आपल्याला जो बाजूचा एक मोती दिसतो तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं घालायचे आहे. परत सुई आपण कॉर्नरचा जो एक मोती दिसतो त्या कॉर्नरच्या एका मोत्यामधनं घालणार आहोत. आता हा कॉर्नरचा मोती असल्यामुळे इथे आपल्याला घेताना एक नारंगी रंगाचा, त्यानंतर एक लाल रंगाचा आणि परत 2 नारंगी रंगाचे असे आपल्याला 4 मोती घालायचे आहे. आणि सुई आपल्याला जो बाजूचा एक मोती दिसतो तो आणि खालचा एक अशा 2 मोत्यातनं घालायची आहे. परत सुई आपण पुढचे जे 2 मोती दिसतात त्या 2 मोत्यांमधनं घालणार आहोत. आता इथे आपल्याला परत घालताना एक लाल मोती, त्यानंतर 2 नारंगी मोती असे एकूण आपण 3 मोती घालणार आहोत. आणि सुई आपल्याला जो बाजूचा एक मोती दिसतो तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं घालायची आहे. परत सुई आपण जो कॉर्नरचा एक मोती दिसतो त्या एका मोत्यातनं घालणार आहोत. आता सुईमध्ये घालताना आपल्याला एक नारंगी, एक लाल आणि 2 नारंगी असे एकूण 4 मोती घालायचे आहेत. आता आपण कॉर्नरच्या एकाच मोत्यातनं सुई घातली आहे म्हणून. आणि सुई घेताना आपल्याला साईडचा एक लाल मोती आणि खालचा नारंगी मोती अशा 2 मोत्यातनं घालायची आहे. परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं घालणार आहोत. आता सुईमध्ये घालताना आपल्याला एक लाल मोती आणि 2 नारंगी मोती असे एकूण 3 मोती घालायचे आहेत. आणि सुई आपल्याला जो साईडचा एक मोती दिसतो तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं घालायची आहे. परत सुई आपण जो कॉर्नरचा एक मोती दिसतो त्या एकाच मोत्यातनं घालणार आहोत. आता परत हा कॉर्नरचा मोती असल्यामुळे आपल्याला इथे घालताना एक नारंगी, एक लाल आणि 2 नारंगी असे एकूण 4 मोती घालायचे आहेत. आणि सुई आपल्याला जो बाजूचा एक मोती दिसतो तो आणि खालचा एक अशा 2 मोत्यातनं घालायची आहे. परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यांमधनं घालणार आहोत. परत सुईमध्ये घेताना आपल्याला एक लाल रंगाचा मोती आणि 2 नारंगी रंगाचे मोती घालायचे आहेत. आणि सुई आपल्याला हा बाजूचा एक मोती आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं घालायची आहे. परत सुई आपण कॉर्नरचा जो एक मोती आहे त्यामधनं घालणार आहोत. आता सुईमध्ये घालताना आपल्याला एक नारंगी रंगाचा मोती, त्यानंतर एक लाल आणि 2 नारंगी असे एकूण आपण 4 मोती घालणार आहोत. आणि सुई आपल्याला जो साईडचा लाल मोती आहे तो आणि खालचा एक अशा 2 मोत्यातनं घालायची आहे. परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं घालणार आहोत. आता हे शेवटचे 2 मोती असल्यामुळे आपल्याला जो बाजूचा लाल कलरचा मोती दिसतो त्या लाल रंगाच्या मोत्यातनं आपण सुई वरच्या दिशेने काढून घेणार आहोत. आता इथे घालताना आपल्याला फक्त 2च मोत्यांची गरज आहे आणि ते 2 मोती आपण नारंगी रंगाचे सुईमध्ये घालून घेणार आहोत. आणि सुई आपल्याला
जो बाजूचा एक मोती दिसतो तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं घालायची आहे। त्यानंतर सुई आपण जो पुढचा बाजूचा एक लाल रंगाचा मोती आहे तिथून घालून वरच्या दिशेने काढायची आहे। अशा पद्धतीने आपला हा तिसरा राऊंड तयार झाला। आता आपल्याला चौथा राऊंड तयार करायचा आहे। त्यासाठी दोरा आपण परत 2 नारंगी रंगाच्या मोत्यातनं घालून कॉर्नरच्या मोत्यामध्ये सुई आणलेली आहे। आता हा कॉर्नरचा मोती आहे आणि त्याच्याच शेजारी लाल रंगाचा मोती आहे, त्यामुळे इथे घालताना आपल्याला एक नारंगी, त्यानंतर एक लाल, त्यानंतर परत 2 नारंगी आणि परत एक लाल असे 5 मोती घालायचे आहेत। तो सिक्वेन्स आहे पहिल्यांदा जसा होता तसा, आणि ज्या एकाच मोत्यातनं आपण सुई बाहेर काढणार आहोत कॉर्नरच्या। परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यांमधनं घालून घेणार आहोत। आता इथे घालताना आपल्याला सुईमध्ये इथे खाली लाल मोती असल्यामुळे इथे घालताना आपल्याला सुईमध्ये पहिल्यांदा एक लाल मोती घालायचा आहे, त्यानंतर 2 नारंगी रंगाचे मोती घालायचे आहेत। परत सुई आपल्याला जो बाजूचा एक मोती दिसतो तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं घालायची आहे। इथे मोत्यांचा सिक्वेन्स खूप महत्त्वाचा आहे। तो सिक्वेन्स जर चुकला तर तुमची डिझाईन व्यवस्थित येणार नाही। परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यांमधनं घालणार आहोत नारंगी रंगाच्या। आता इथे सुईमध्ये घालताना परत आपल्याला एक लाल रंगाचा मोती घालायचा आहे आणि त्यानंतर 2 नारंगी रंगाचे असे एकूण आपल्याला 3 मोती घालायचे आहेत। आणि सुई आपल्याला जो बाजूचा एक मोती आहे लाल रंगाचा तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं घालायची आहे। परत सुई आपण जो कॉर्नरचा एक मोती दिसतो त्या एकाच मोत्यातमधनं सुई घालणार आहोत। आता इथे घालताना आपल्याला एक नारंगी रंगाचा, त्यानंतर एक लाल रंगाचा आणि 2 नारंगी रंगाचे असे एकूण आपल्याला 4 मोती घालायचे आहेत। आणि सुई आपल्याला जो बाजूचा एक मोती दिसतो लाल रंगाचा तो आणि खालचा एक अशा 2 मोत्यातनं घालून घ्यायची आहे। परत सुई आपण पुढचे जे 2 मोती आहे त्या 2 मोत्यातनं घालणार आहोत। आता इथे घालताना परत आपल्याला एक लाल रंगाचा मोती आणि 2 नारंगी रंगाचे मोती असे एकूण आपल्याला 3 मोती घालायचे आहे। आणि सुई आपल्याला जो बाजूचा एक मोती दिसतो तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं घालून घ्यायची आहे। परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यांमधनं घालणार आहोत। आता इथे घालताना परत आपल्याला एक लाल रंगाचा मोती, त्यानंतर 2 नारंगी रंगाचे मोती घालायचे आहेत। आणि सुई आपल्याला जो बाजूचा एक मोती दिसतो तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं घालायची आहे। परत सुई आपण जो कॉर्नरचा एक मोती दिसतो त्यामधनं घालून घेणार आहोत। आता आपण सुईमध्ये एक नारंगी रंगाचा, त्यानंतर एक लाल आणि त्यानंतर परत 2 नारंगी रंगाचे असे एकूण 4 मोती घालून घेणार आहोत। आणि सुई आपल्याला जो बाजूचा एक मोती दिसतो तो आणि खालचा एक अशा 2 मोत्यातनं घालायची आहे। परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यांमधनं घालणार आहोत। आता इथे सुईमध्ये घालताना आपल्याला एक लाल रंगाचा आणि 2 नारंगी रंगाचे असे एकूण 3 मोती घालायचे आहेत। आणि सुई आपल्याला जो बाजूचा एक मोती दिसतो तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं घालायची आहे। परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यांमधनं काढून घेणार आहोत। आता परत सुईमध्ये घालताना आपल्याला एक लाल रंगाचा आणि 2 नारंगी रंगाचे असे एकूण 3 मोती घालायचे आहेत। आणि सुई आपल्याला जो बाजूचा एक लाल रंगाचा मोती आहे तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यामधनं घालायची आहे। परत सुई आपल्याला कॉर्नरचा जो एक मोती दिसतो त्या एकाच मोत्यातनं घालायची आहे। आता सुईमध्ये घेताना आपल्याला एक नारंगी रंगाचा, एक लाल रंगाचा आणि 2 नारंगी रंगाचे असे एकूण 4 मोती घ्यायचे आहेत।
आणि सुई आपल्याला जो बाजूचा एक लाल रंगाचा मोती आहे तो आणि खालचा एक अशा 2 मोत्यातनं घालायची आहे. परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यांमधनं घालून घेणार आहोत. आणि आता सुईमध्ये घेताना आपल्याला एक लाल रंगाचा, त्यानंतर 2 नारंगी रंगाचे असे एकूण आपल्याला 3 मोती घ्यायचे आहेत. आणि सुई आपल्याला जो बाजूचा एक मोती दिसतो तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं घालायची आहे. परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यांमधनं घालणार आहोत. आता सुईमध्ये घालताना परत आपल्याला एक लाल रंगाचा आणि 2 नारंगी रंगाचे असे एकूण 3 मोती घालायचे आहेत. आणि सुई आपल्याला जो बाजूचा एक मोती दिसतो तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं घालायची आहे. परत सुई आपण जो कॉर्नरचा एक मोती दिसतो त्या एका मोत्यामधनं घालणार आहोत. आता सुईमध्ये घालताना आपल्याला एक एक नारंगी रंगाचा, एक लाल रंगाचा आणि 2 नारंगी रंगाचे असे एकूण 4 मोती घालायचे आहेत. मी परत सांगते, एक नारंगी, एक लाल आणि 2 नारंगी असे 4 मोती घालायचे आहेत. आणि सुई आपला जो बाजूचा एक मोती दिसतो तो आणि खालचा एक अशा 2 मोत्यातनं घालायची आहे. परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यांमधनं घालून घेणार आहोत. आता सुईमध्ये घालताना आपला एक लाल रंगाचा, त्यानंतर 2 नारंगी रंगाचे असे 3 मोती घालायचे आहेत. आणि सुई आपल्याला जो बाजूचा एक मोती दिसतो तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं घालायची आहेत. परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यांमधनं घालणार आहोत. आता सुईमध्ये घालताना आपला एक लाल रंगाचा आणि 2 नारंगी रंगाचे असे एकूण 3 मोती घालायचे आहेत. आणि सुई आपल्याला जो बाजूचा एक मोती दिसतो तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं घालायचे आहे. परत सुई आपण कॉर्नरचा जो एक मोती आहे त्यामधनं घालणार आहोत. परत सुईमध्ये घेताना आपला एक नारंगी रंगाचा, एक लाल रंगाचा आणि परत 2 नारंगी रंगाचे असे एकूण 4 मोती घालायचे आहेत. आणि सुई घेताना आपला जो बाजूचा एक मोती दिसतो तो आणि खालचा एक अशा 2 मोत्यातनं घालायची आहे. परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यांमधनं घालणार आहोत. आता सुईमध्ये घालताना आपला एक लाल रंगाचा आणि 2 नारंगी रंगाचे असे एकूण 3 मोती घालायचे आहेत. आणि सुई आपल्याला जो बाजूचा एक मोती दिसतो तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं घालायची आहे. परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यांमधनं घालणार आहोत. आता हे आपले शेवटचे 2 मोती असल्यामुळे आपल्याला सुई जो साईडचा लाल रंगाचा मोती दिसतो त्या मोत्यामधनं देखील घालायची आहे. तर इथे मी साईडचा जो लाल रंगाचा मोती आहे त्यामधनं सुई घातली आहे. आता सुईमध्ये घालताना आपल्याला 2 नारंगी रंगाचे मोती घालायचे आहे. आणि सुई आपल्याला जो बाजूचा एक लाल रंगाचा मोती आहे तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यामधनं बाहेर काढायची आहे. परत सुई जो बाजूचा लाल रंगाचा मोती आहे त्यामधनं घालून वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे. परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यांमधनं काढणार आहोत नारंगी रंगाचा, जेणेकरून सुई आपली कॉर्नरच्या मोत्यामध्ये येईल. अशा पद्धतीने आपला हा चौथा राऊंड देखील पूर्ण झाला. आणि इथे बघितलं तुम्ही प्रत्येक बाजूला 4-4 सर्कल देखील आहेत छोटे. आता सुईमध्ये घेताना आपल्याला 3 नारंगी रंगाचे मोती घ्यायचे आहेत आणि 2 पांढऱ्या रंगाचे मोती घ्यायचे आहेत. इथले आपले 4 राऊंड पूर्ण झाल्यानंतर आपल्याला ही स्टेप करायची आहे. आणि सुई आपल्याला जो कॉर्नरचा एक मोती दिसतो ज्यामध्ये दोरा आहे त्याच मोत्यातनं उलट दिशेने सुई बाहेर काढायची आहे. परत सुई आपण पुढच्या जे 2 मोती आहेत त्या 2 मोत्यांमधनं घालून घेणार आहोत. आता इथे घालताना आपल्याला सुईमध्ये एक नारंगी रंगाचा, त्यानंतर एक लाल रंगाचा आणि परत एक नारंगी रंगाचा असे 3 मोती घालायचे आहेत. आणि सुई आपल्याला जो बाजूचा एक मोती दिसतो तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यांमधनं घालायची आहे. परत सुई आपण पुढचे जे 2 मोती दिसतात नारंगी रंगाचे त्या 2 मोत्यांमधनं सुई घालून घेणार आहोत.
आणि आता सुईमध्ये घालताना आपल्याला 3 पांढऱ्या रंगाचे मोती घालायचे आहे, सॉरी 2 पांढऱ्या रंगाचे आणि 1 नारंगी रंगाचा, असे 3 मोती घालायचे आहेत. आणि सुई आपल्याला जो बाजूचा 1 मोती दिसतो तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यामधनं घालायची आहे. परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यामधनं घालणार आहोत. आता इथे सुईमध्ये घालताना आपल्याला 3 पांढऱ्या रंगाचे मोती घालायचे आहेत. तर इथे मी 1 2 आणि हा तिसरा असे 3 मोती घातले आहेत. आणि सुई आपल्याला जो बाजूचा 1 पांढरा मोती दिसतो तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं घालायची आहे. त्यानंतर सुई आपल्याला जो कॉर्नरचा 1 मोती दिसतो त्यामधनं बाहेर काढायची आहे. आणि आता इथे सुईमध्ये घालताना आपल्याला 3 नारंगी रंगाचे आणि 1 पांढरा मोती घालायचा आहे. असे आपण 4 मोती घातले. आणि सुई आपल्याला जो बाजूचा 1 मोती दिसतो पांढरा तो आणि खालचा 1 नारंगी रंगाच्या अशा 2 मोत्यातनं बाहेर काढायची आहे. परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं बाहेर काढणार आहोत. आता इथे सुईमध्ये घालताना आपल्याला 1 नारंगी रंगाचा, 1 लाल रंगाचा आणि परत 1 नारंगी रंगाचा असे 3 मोती घालायचे आहे. आणि सुई आपल्याला जो बाजूचा 1 मोती दिसतो तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं बाहेर काढायची आहे. परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यांमधनं बाहेर काढणार आहोत. आता इथे सुईमध्ये घालताना आपल्याला 2 पांढरे आणि 1 नारंगी असे 3 मोती घालायचे आहे. आणि सुई आपल्याला जो बाजूचा 1 मोती दिसतो तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं घालायची आहे. परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं घालणार आहोत. आता इथे सुईमध्ये घालताना आपल्याला 3 पांढऱ्या रंगाचे मोती घालायचे आहेत. 1 2 आणि 3. आणि सुई आपल्याला जो साईडचा 1 मोती दिसतो तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं बाहेर काढायची आहे. आता परत सुई आपल्याला जो कॉर्नरचा 1 मोती दिसतो त्या एकाच मोत्यातनं बाहेर काढायची आहे. आणि आता सुईमध्ये आपण घेताना 3 नारंगी रंगाचे आणि 1 पांढरा असे 4 मोती घालणार आहोत. आणि सुई आपल्याला जो बाजूचा 1 मोती दिसतो तो आणि खालचा 1 अशा 2 मोत्यातनं बाहेर काढायची आहे. परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यांमधनं घालणार आहोत. आता इथे सुईमध्ये घालताना आपल्याला 1 नारंगी, 1 लाल आणि 1 नारंगी असे 3 मोती घालायचे आहेत. तर इथे मी 1 नारंगी, 1 लाल आणि 1 नारंगी असे 3 मोती घातले आहेत. आणि सुई आपला जो बाजूचा 1 मोती दिसतो तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं बाहेर काढायची आहे. परत सुई आपण जे पुढचे 2 मोती दिसतात त्या 2 मोत्यांमधनं बाहेर काढणार आहोत. आता आपण सुईमध्ये घेताना 2 पांढरे आणि 1 नारंगी असे 3 मोती घेणार आहोत. आणि सुई आपल्याला जो बाजूचा 1 मोती दिसतो तो आणि खालचे जे 2 मोती आहेत ते अशा 3 मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. परत सुई आपण पुढचे जे 2 मोती आहेत त्या 2 मोत्यातनं बाहेर काढणार आहोत. आता इथे आपल्याला 3 पांढऱ्या रंगाच्या मोती घ्यायचे आहेत. 1 2 आणि 3. आणि सुई आपल्याला जो बाजूचा 1 मोती दिसतो तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं बाहेर काढायची आहे. त्यानंतर सुई आपल्याला जो कॉर्नरचा 1 मोती दिसतो त्या एका मोत्यातनं बाहेर काढायची आहे. आता इथे परत घेताना आपल्याला 3 नारंगी रंगाचे आणि 1 पांढरा असे 4 मोती घ्यायचे आहेत. आणि सुई आपल्याला जो बाजूचा 1 पांढरा मोती दिसतो तो आणि खालचा नारंगी अशा 2 मोत्यातनं बाहेर काढायची आहे. परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं बाहेर काढणार आहोत.
इथे सुईमध्ये घेताना आपल्याला एक नारंगी, एक लाल आणि परत एक नारंगी असे एकूण 3 मोती घालायचे आहेत. आणि सुई आपला जो बाजूचा एक मोती दिसतो तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं बाहेर काढायची आहे. त्यानंतर सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं बाहेर काढणार आहोत. आता सुईमध्ये घेताना आपल्याला परत 2 पांढऱ्या रंगाचे आणि 1 नारंगी रंगाचा असे 3 मोती घ्यायचे आहेत. आणि सुई आपल्याला बाजूचा जो 1 नारंगी रंगाचा मोती आहे तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं बाहेर काढायची आहे. परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं बाहेर काढणार आहोत. परत सुईमध्ये घेताना आपल्याला 3 पांढऱ्या रंगाचे मोती घ्यायचे आहेत. 1, 2 आणि हा तिसरा. आणि सुई आपला जो साईडचा एक मोती दिसतो तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं बाहेर काढायची आहे. आता सुई आपल्याला जो पुढचा एक कॉर्नरचा मोती आहे त्यामधनं बाहेर काढायची आहे. आता इथे घेताना आपल्याला 3 नारंगी रंगाचे आणि 1 पांढरा असे 4 मोती घ्यायचे आहेत. तर इथे मी 3 नारंगी रंगाचे मोती घातले आहेत. त्यानंतर आपण इथे एक पांढरा मोती घालणार आहोत. आणि सुई आपल्याला जो बाजूचा एक मोती दिसतो तो आणि खालचा एक अशा 2 मोत्यातनं बाहेर काढायची आहे. परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं बाहेर काढणार आहोत. आता इथे घेताना आपल्याला परत एक नारंगी रंगाचा, एक लाल आणि एक नारंगी असे एकूण 3 मोती घालायचे आहेत. आणि सुई आपल्याला जो बाजूचा एक मोती दिसतो तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं बाहेर काढून घ्यायची आहे. परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं घालणार आहोत. आता इथे घालताना आपल्याला 2 पांढरे आणि 1 नारंगी असे 3 मोती घालायचे आहे. त्यानंतर सुई आपल्याला जो बाजूचा एक मोती दिसतो तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं बाहेर काढायची आहे. परत सुई आपण पुढचे जे 2 मोती आहेत त्यामधनं बाहेर काढणार आहोत सुई. आता इथे घेताना आपल्याला 3 पांढऱ्या रंगाचे मोती घ्यायचे आहेत. आणि सुई आपल्याला जो बाजूचा एक मोती दिसतो तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं बाहेर काढायची आहे. परत सुई आपल्याला जो कॉर्नरचा एक मोती दिसतो त्यामधनं बाहेर काढायची आहे. परत सुईमध्ये घेताना आपल्याला 3 नारंगी रंगाचे मोती घालायचे आहेत आणि 1 पांढरा असे 4 मोती घालायचे आहेत. आणि सुई आपल्याला जो बाजूचा एक मोती दिसतो तो आणि खालचा एक अशा 2 मोत्यातनं बाहेर काढायची आहे. परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं घालणार आहोत. आता इथे सुईमध्ये घालताना आपल्याला एक नारंगी, एक लाल आणि 1 नारंगी असे 3 मोती घालायचे आहेत. आणि सुई आपल्याला जो बाजूचा एक मोती दिसतो तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं बाहेर काढायची आहे. परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं बाहेर काढणार आहोत. आता सुईमध्ये घेताना आपल्याला 2 पांढरे आणि 1 नारंगी असे 3 मोती घ्यायचे आहेत. आणि सुई आपल्याला जो बाजूचा एक मोती दिसतो तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं बाहेर काढायची आहे. परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं बाहेर काढणार आहोत. आता हे शेवटचे 2 मोती असल्यामुळे आपला जो साईडचा पांढरा मोती आहे त्या मोत्यातनं देखील सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे. आता इथे आपल्याकडे 4 मोती आहेत तर आपल्याला फक्त 2 मोत्यांची गरज आहे. म्हणून इथे घालताना आपल्याला 2 पांढऱ्या रंगाचे मोती घालायचे आहे. आणि सुई आपल्याला जो बाजूचा एक पांढरा मोती आहे तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं बाहेर काढायची आहे. त्यानंतर सुई आपल्याला वरच्या दिशेने काढण्यासाठी जो बाजूचा एक पांढरा मोती दिसतो त्यामधनं वरती काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपला हा 5वा राऊंड देखील पूर्ण झाला. आता सुई परत आपण जो कॉर्नरचा एक मोती आहे तिथे घेऊन येणार आहोत. त्यासाठी सुई मी पहिल्यांदा एका पांढऱ्या मोत्यातनं आणि त्यानंतर एका नारंगी रंगाच्या मोत्यातनं बाहेर काढली आहे. आता सुईमध्ये घेताना आपल्याला 1 लाल, त्यानंतर 2 नारंगी रंगाचे आणि त्यानंतर परत 1 लाल आणि परत 1 नारंगी असे एकूण 5 मोती घालायचे आहे.
पहिल्यांदा आपण एक लाल, 2 नारंगी, एक लाल आणि परत एक नारंगी असे मोती घातले आहे आणि सुई आपला जो कॉर्नरचा एक मोती आहे त्यामधनं बाहेर काढायची आहे उलट दिशेने. परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं बाहेर काढणार आहोत. आता इथे सुईमध्ये घालताना आपल्याला 3 नारंगी रंगाचे मोती घालायचे आहेत आणि सुई आपल्याला जो बाजूचा एक मोती दिसतो तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं बाहेर काढायची आहे. परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं बाहेर काढणार आहोत. आता आपण सुईमध्ये घालताना एक नारंगी, एक लाल आणि परत एक नारंगी असे 3 मोती घालणार आहोत आणि सुई आपला जो बाजूचा एक मोती दिसतो तो आणि खालची 2 अशा 3 मोत्यातनं बाहेर काढायची आहे. त्यानंतर सुई आपण पुढच्या 2 पांढऱ्या रंगाच्या मोत्यातनं बाहेर काढणार आहोत. आणि आता इथे घालताना आपल्याला एक पांढऱ्या रंगाचा मोती आणि 2 नारंगी असे 3 मोती घालायचे आहेत आणि सुई आपल्याला जो बाजूचा एक मोती दिसतो तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं बाहेर काढायची आहे. त्यानंतर सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं बाहेर काढणार आहोत. आता इथे घेताना आपल्याला 3 नारंगी रंगाचे मोती घालायचे आहेत. 1, 2 आणि 3 आणि सुई आपल्याला जो बाजूचा एक मोती दिसतो तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं बाहेर काढायची आहे. परत सुई आपण जो कॉर्नरचा एक मोती आहे त्यामधनं बाहेर काढणार आहोत. आता इथे घालताना आपल्याला परत एक लाल रंगाचा मोती, त्यानंतर 2 नारंगी रंगाचे मोती आणि परत एक लाल रंगाचा मोती असे 4 मोती घालायचे आहेत आणि सुई आपला जो बाजूचा एक मोती आहे तो आणि खालचा एक अशा 2 मोत्यातनं बाहेर काढायची आहे. परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं बाहेर काढणार आहोत. आता इथे घालताना आपल्याला 3 नारंगी रंगाचे मोती घालायचे आहेत. 1, 2 आणि 3 आणि सुई आपल्याला जो बाजूचा एक मोती दिसतो तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं बाहेर काढायचे आहे. परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं बाहेर काढणार आहोत. आता आपण सुईमध्ये एक नारंगी, त्यानंतर एक लाल आणि एक नारंगी असे 3 मोती घालून घेणार आहोत आणि सुई आपल्याला जो बाजूचा एक मोती दिसतो तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं बाहेर काढायची आहे. परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं बाहेर काढणार आहोत पांढऱ्या रंगाच्या आणि सुईमध्ये घेताना आपल्याला एक पांढरा आणि त्यानंतर 2 नारंगी असे 3 मोती घालायचे आहेत आणि सुई आपल्याला जो बाजूचा एक मोती दिसतो तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं बाहेर काढायची आहे. परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं बाहेर काढणार आहोत. आता सुईमध्ये घेताना आपल्याला परत 3 नारंगी रंगाचे मोती घ्यायचे आहेत आणि सुई आपल्याला जो बाजूचा पांढरा मोती आहे तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं बाहेर काढायची आहे. त्यानंतर सुई आपल्याला कॉर्नरचा जो एक मोती आहे त्यामधनं बाहेर काढायची आहे आणि आपण सुईमध्ये घेताना आता एक लाल रंगाचा मोती, त्यानंतर 2 नारंगी रंगाचे, त्यानंतर परत एक लाल रंगाचा असे एकूण 4 मोती घालून घेणार आहोत आणि सुई आपल्याला जो बाजूचा एक मोती दिसतो तो आणि खालचा एक अशा 2 मोत्यातनं बाहेर काढायची आहे. परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं बाहेर काढणार आहोत. आता सुईमध्ये घालताना आपल्याला 3 नारंगी रंगाचे मोती घालायचे आहेत आणि सुई आपल्याला जो बाजूचा एक लाल रंगाचा मोती दिसतो तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं बाहेर काढायची आहे. परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं बाहेर काढणार आहोत. आता सुईमध्ये घेताना आपल्याला एक नारंगी, त्यानंतर एक लाल आणि एक नारंगी असे 3 मोती घालायचे आहेत आणि सुई आपल्याला जो बाजूचा एक मोती दिसतो तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं बाहेर काढायची आहे. परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं बाहेर काढणार आहोत. आता सुईमध्ये घालताना आपल्याला एक पांढऱ्या रंगाचा मोती आणि 2 नारंगी असे 3 मोती घालायचे आहेत आणि सुई आपल्याला
जो बाजूचा एक मोती दिसतो तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं बाहेर काढायची आहे. परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं बाहेर काढणार आहोत. आता सुईमध्ये घेताना आपल्याला 3 नारंगी रंगाचे मोती घ्यायचे आहेत. 1, 2 आणि 3 आणि सुई आपल्याला जो बाजूचा एक मोती दिसतो तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं बाहेर घ्यायची आहे. परत सुई आपण कॉर्नरचा जो एक मोती आहे त्यामधनं बाहेर काढणार आहोत. आता सुईमध्ये घेताना आपल्याला 1 लाल, 2 नारंगी आणि 1 लाल असे 4 मोती घ्यायचे आहेत. आणि सुई आपल्याला जो बाजूचा एक मोती दिसतो तो आणि खालचे 1 अशा 2 मोत्यातनं बाहेर काढायची आहे. परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं बाहेर काढणार आहोत. आता सुईमध्ये घेताना आपल्याला 3 नारंगी रंगाचे मोती घ्यायचे आहेत. आणि सुई आपल्याला जो बाजूचा एक मोती दिसतो तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं बाहेर काढायची आहे. परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं बाहेर काढणार आहोत. आता सुईमध्ये घेताना आपल्याला 1 नारंगी, 1 लाल आणि 1 नारंगी असे 3 मोती घालायचे आहेत. आणि सुई आपल्याला जो बाजूचा एक मोती दिसतो तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं बाहेर काढायचे आहे. परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं बाहेर काढणार आहोत पांढऱ्या रंगाच्या. आता सुईमध्ये घेताना आपल्याला 1 पांढरा आणि 2 नारंगी असे 3 मोती घ्यायचे आहेत. आणि सुई आपल्याला जो बाजूचा एक मोती दिसतो तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं बाहेर काढायची आहे. परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं बाहेर काढणार आहोत. आणि इथे सुईमध्ये घेताना आपल्याला 3 नारंगी रंगाचे मोती घ्यायचे आहेत. 1, 2 आणि हा तिसरा. आणि सुई आपल्याला जो बाजूचा एक मोती दिसतो तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं बाहेर काढायची आहे. परत सुई आपण जो कॉर्नरचा एक मोती दिसतो त्यामधनं बाहेर काढणार आहोत. आता सुईमध्ये घेताना आपल्याला 1 लाल, 2 नारंगी आणि 1 लाल असे 4 मोती घ्यायचे आहेत. आणि सुई आपल्याला जो बाजूचा एक मोती दिसतो तो आणि खालचा 1 अशा 3 मोत्यातनं बाहेर काढायची आहे. परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं बाहेर काढलेली आहे. आणि आता सुईमध्ये घेताना आपल्याला 3 नारंगी रंगाचे मोती घ्यायचे आहेत. आणि सुई आपल्याला जो बाजूचा एक मोती दिसतो तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं बाहेर काढायची आहे. परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं बाहेर काढणार आहोत. आता सुईमध्ये घेताना आपल्याला 1 नारंगी, 1 लाल आणि 1 नारंगी असे 3 मोती घ्यायचे आहेत. परत सुई आपल्याला बाजूचा जो एक मोती दिसतो तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं बाहेर काढायची आहे. परत सुई आपण पुढच्या 2 पांढऱ्या रंगाच्या मोत्यातनं बाहेर काढणार आहोत. आता सुईमध्ये घेताना आपल्याला 1 पांढरा आणि 2 नारंगी असे 3 मोती घ्यायचे आहेत. आणि सुई आपल्याला जो बाजूचा एक मोती दिसतो तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं बाहेर काढायची आहे. परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं बाहेर काढणार आहोत पांढऱ्या रंगाच्या. आणि दोरा आपल्याला व्यवस्थित ओढायचा आहे. आता आपण सुईमध्ये घेताना 3 नारंगी रंगाचे मोती घेणार आहोत. 1, 2 आणि हा तिसरा. आणि सुई आपल्याला जो बाजूचा एक मोती दिसतो तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं बाहेर काढायची आहे. परत सुई आपण जो कॉर्नरचा एक मोती आहे त्यामधनं बाहेर काढणार आहोत. आता सुईमध्ये घेताना आपल्याला 1 लाल, 2 नारंगी आणि 1 लाल असे एकूण
4 मोती घ्यायचे आहेत आणि सुई आपल्याला जो बाजूचा एक मोती दिसतो तो आणि खालचा एक अशा 2 मोत्यातनं बाहेर काढायची आहे। परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं बाहेर काढणार आहोत। परत सुईमध्ये घेताना आपल्याला 3 नारंगी रंगाचे मोती घ्यायचे आहेत आणि सुई आपल्याला जो बाजूचा एक मोती दिसतो तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं बाहेर काढायची आहे। परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं बाहेर काढणार आहोत। आता सुईमध्ये घेताना आपल्याला एक नारंगी, एक लाल आणि एक नारंगी असे एकूण 3 मोती घ्यायचे आहेत आणि सुई आपल्याला जो बाजूचा एक मोती दिसतो तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं बाहेर काढायची आहे। परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं बाहेर काढणार आहोत। आता आपण सुईमध्ये घेताना एक पांढरा आणि 2 नारंगी रंगाचे असे एकूण 3 मोती घालणार आहोत आणि सुई आपल्याला जो बाजूचा एक मोती दिसतो तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं बाहेर काढायची आहे। त्यानंतर सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं बाहेर काढणार आहोत पांढऱ्या रंगाच्या। आता हे आपले शेवटचे 2 मोती असल्यामुळे आपल्याला पुढचा जो साईडचा मोती आहे त्यामधनं सुई वरच्या दिशेला काढायची आहे आणि आता इथे घेताना आपल्याला सुईमध्ये 2 नारंगी रंगाचे मोती घालायचे आहेत, 1 आणि 2 आणि सुई आपला जो बाजूचा एक मोती दिसतो पांढऱ्या रंगाचा तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं बाहेर काढायची आहे। त्यानंतर सुई परत आपण जो साईडचा एक मोती आहे त्यामधनं वरच्या दिशेने काढून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपला हा 6वा राऊंड पूर्ण झालेला आहे। आता आपल्याला ह्या ज्या मी दाखवते आहेत त्या 2 बाजू जोडायच्या आहेत, त्या 2 साईड जोडायच्या आहेत। त्यासाठी सुई जी आहे ती आपण पहिल्यांदा जो पुढचा लाल रंगाचा मोती आहे त्या एका लाल रंगाच्या मोत्यातनं काढून घ्यायची आहे। आपल्याला फक्त लाल रंगाच्या मोत्यातनंच सुई बाहेर काढायची आहे। आता सुईमध्ये घेताना आपल्याला 3 नारंगी रंगाचे मोती घ्यायचे आहेत आणि एक लाल रंगाचा मोती घ्यायचा आहे आणि सुई आपल्याला जे मागचे 2 मोती आहे म्हणजे लाल आणि त्याचा मागचा जो एक मोती आहे नारंगी अशा 2 मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे। परत आपण बाजू फिरून घेणार आहोत आणि आत्ता जे मोती घातले आहेत त्या सर्व मोत्यामधनं आपला सुई फिरून घ्यायची आहे। इथे मी आता जो साईडचा लाल रंगाचा मोती आहे त्यामधनं सुई काढून घेणार आहे। त्यानंतर सुई आपल्याला जे पुढचे 2 मोती दिसतात नारंगी रंगाचे त्या 2 मोत्यातनं देखील सुई आपण बाहेर काढून घेणार आहोत। आता सुईमध्ये घेताना आपल्याला एक लाल रंगाचा आणि 2 नारंगी रंगाचे असे 3 मोती घालायचे आहेत आणि सुई आपल्याला जो बाजूचा लाल मोती दिसतो तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं घालून घ्यायची आहे। त्यानंतर सुई आपण परत पुढच्या 2 मोत्यातनं घालून घेणार आहोत। आता सुईमध्ये घालताना आपल्याला 3 नारंगी रंगाचे मोती घालायचे आहे, 1, 2 आणि हा 3रा आणि सुई आपल्याला जो बाजूचा लाल मोती दिसतो तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं घालायची आहे। परत सुई आपण आपल्याला हे 2 जॉईन करायचे आहे पार्ट, त्यासाठी सुई आपल्याला जे पुढचे 5 नारंगी रंगाचे मोती दिसतात त्यामधनं घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर सुई जे बाजूचे आपल्याला 2 मोती आहेत लाल आणि त्याच्या पुढचा जो नारंगी अशा 2 मोत्यातनं म्हणजे आपण एकूण 7 मोत्यातनं सुई घालून घेणार आहोत। आता सुईमध्ये घेताना आपल्याला एक लाल रंगाचा मोती, त्यानंतर 3 नारंगी रंगाचे मोती असे 4 मोती घालायचे आहे आणि सुई आपल्याला जो लाल मोती आहे तो आणि त्याच्या पुढचा नारंगी अशा 2 मोत्यातनं घालून घ्यायची आहे। त्यानंतर सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं घालणार आहोत। आता इथे परत आपल्याला सुईमध्ये एक लाल मोती आणि 2 नारंगी असे 3 मोती घालायचे आहे
आणि सुई आपल्याला जो बाजूचा लाल मोती दिसतो तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यांमधनं घालून घ्यायची आहे. परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं घालणार आहोत. आता सुईमध्ये घालताना आपल्याला 3 नारंगी रंगाचे मोती घालायचे आहेत. एक, त्यानंतर हा दुसरा आणि हा तिसरा, आणि सुई आपल्याला जो बाजूचा एक लाल मोती दिसतो तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं घालायची आहे. परत सुई आपण पुढच्या नारंगी रंगाच्या 5 मोत्यातनं घालणार आहोत. 1, 2, त्यानंतर 3, 4 मोत्यातनं घातले आहे. त्यानंतर सुई आपल्याला कॉर्नरच्या एका मोत्यातनं घालायची आहे. त्याच्यानंतर सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं घालणार आहोत, लाल आणि याच्या पुढचा नारंगी, म्हणजे आपण एकूण 7 मोत्यातनं सुई घातली. परत सुईमध्ये घेताना आपल्याला 1 लाल, त्यानंतर 3 नारंगी रंगाचे मोती घ्यायचे आहेत आणि सुई आपल्याला जे 2 मोती आहेत मागचे 2 अशा 2 मोत्यातनं घालून घ्यायची आहे. परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं घालणार आहोत. आता सुईमध्ये घेताना आपल्याला 1 लाल आणि 2 नारंगी रंगाचे मोती घ्यायचे आहेत. आणि सुई आपल्याला जो बाजूचा एक मोती दिसतो लाल रंगाचा तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं घालायची आहे. परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं घालणार आहोत. आता सुईमध्ये घालताना आपल्याला 3 नारंगी रंगाचे मोती घालायचे आहेत. 1, 2 आणि हा तिसरा, आणि सुई आपल्याला जो बाजूचा एक मोती दिसतो तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं घालायची आहे. परत सुई आपण पुढचे जे 5 नारंगी रंगाचे मोती आहेत त्यामधनं घालून घेणार आहोत. आता सुई आपण पुढच्या आणखी 2 मोत्यातनं घालणार आहोत. त्यानंतर सुईमध्ये घेताना आपल्याला 1 लाल मोती आणि 3 नारंगी रंगाचे मोती घ्यायचे आहेत. आणि सुई आपल्याला जे मागचे 2 मोती दिसतात म्हणजे लाल आणि त्याच्या पुढचा एक नारंगी अशा 2 मोत्यातनं घालायची आहे. परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं घालणार आहोत. आता सुईमध्ये घालताना आपल्याला 1 लाल आणि 2 नारंगी असे एकूण 3 मोती घालायचे आहेत. आणि सुई आपल्याला जो बाजूचा एक मोती दिसतो लाल रंगाचा तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं घालायची आहे. त्यानंतर सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं घालणार आहोत. आता सुईमध्ये घालताना आपल्याला 3 नारंगी रंगाचे मोती घालायचे आहेत. 1, 2 आणि हा तिसरा, आणि सुई आपल्याला जो बाजूचा एक लाल मोती दिसतो तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं घालायची आहे. परत सुई आपण पुढचे जे 5 मोती आहे नारंगी रंगाचे त्या 5 मोत्यामधनं सुई घालणार आहोत. त्यानंतर सुई आपल्याला जे पुढचे 2 मोती दिसतात लाल आणि नारंगी त्या 2 मोत्यातनं घालायची आहे. आता इथे पण सुईमध्ये घालताना आपल्याला 1 लाल, त्याच्यानंतर 3 नारंगी असे 4 मोती घालायचे आहेत. आणि सुई आपल्याला 2 मोत्यातनं म्हणजे लाल आणि त्याच्या पुढचा नारंगी अशा 2 मोत्यातनं घालायची आहे. त्यानंतर सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं घालणार आहोत. आता सुईमध्ये घेताना आपल्याला 1 लाल मोती आणि 2 नारंगी मोती घ्यायचे आहेत. आणि सुई आपल्याला जो बाजूचा एक लाल मोती दिसतो तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं घालायची आहे. परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं घालणार आहोत. परत सुईमध्ये घेताना आपल्याला 3 नारंगी रंगाचे मोती घ्यायचे आहेत. 1, 2 आणि हा तिसरा, आणि सुई आपल्याला जो बाजूचा एक लाल मोती आहे तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं घालायची आहे.
परत सुई आपण पुढचे जे 5 मोती आहे नारंगी रंगाचे त्या 5 मोत्यातनं घालणार आहोत आणि परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं घालणार आहोत आणखीन। आता सुईमध्ये घेताना आपल्याला एक लाल आणि 3 नारंगी असे एकूण 4 मोती घालायचे आहेत आणि सुई आपल्याला जे 2 मोती आहेत म्हणजे एक लाल आणि त्याच्या पुढचा नारंगी अशा 2 मोत्यातनं उलट दिशेने काढायची आहे। परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं घालणार आहोत आणि सुईमध्ये घेताना आपला एक लाल आणि 2 नारंगी मोती घ्यायचे आहेत आणि सुई आपल्याला जो बाजूचा एक लाल मोती आहे तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं घालायची आहे। परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं घालणार आहोत। आता सुईमध्ये घेताना आपल्याला 3 नारंगी रंगाचे मोती घ्यायचे आहेत आणि सुई आपल्याला बाजूचा एक लाल मोती आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं घालायची आहे। दोरा व्यवस्थित ओढायचा आहे। अशा पद्धतीने आपली ही रांगोळी तयार झाली। आता दोरा आपण 2 ते 3 मोत्यांमधनं फिरून घेणार आहोत आणि त्यानंतर गाठ मारून घ्यायची आहे पक्की आणि परत दोरा आपल्याला 2 ते 3 मोत्यांमधनं फिरून घ्यायचा आहे आणि उरलेला दोरा आपल्याला कात्रीच्या साहाय्याने कापायचा आहे। तर अशा पद्धतीने आपली ही रांगोळी तयार झाली। तुम्ही देखील ही रांगोळी घरी नक्की तयार करून बघा। दिसायला खूप सुंदर दिसते, पण थोडी करण्यासाठी अवघड म्हणण्यापेक्षा थोडं आपल्याला मोत्यांचा सिक्वेन्स लक्षात घ्यावा लागतो आणि तशी ती करायला खूप सोपी आहे। तुम्हाला जर ही रांगोळी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।